14 ऑक्टोबरला विरोधकांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। उद्धव आणि राज ठाकरेही राहणार उपस्थित। मुख्यमंत्र्यांनीही उपस्थित राहावं यासाठी राऊतांचं फडणवीसांना पत्र। घायवळ आरोप प्रकरणावरून महायुतीतच वार पलटवार। भाजप नेत्यांकडून शिंदेंकडे रवींद्र धनगेकरांची तक्रार, तर सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई। पुणे पोलिसांची माहिती। अजित पवारांकडून संग्राम जगतापांची कान उघडणी। जगतापांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार। हिंदू दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करा, जगतापांनी केलं होतं वादग्रस्त विधान। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासून पुण्यात पाहणी दौरा। वारजे भागातील विकास कामांची केली पाहणी। उशिरा आलेल्या अधिकाऱ्याला दादांनी झापलं। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ठाकरे सेना उतरणार रस्त्यावर। मोर्चाची जय्यत तयारी। उद्धव ठाकरे संभाजीनगरकडे रवाना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार। पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थित राहणार। भाजपकडून ठाकरेंना चितपट करण्याची तयारी सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज घेणार ठाणे, नवी मुंबई आणि कोकण विभागाची आढावा बैठक। तळ कोकणातील जिल्हा परिषदांसाठी भाजप ठरवणार रणनीती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत घेणार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका। चेंबूरमध्ये दक्षिण मध्य मुंबईची बैठक। राहुल शेवाळे, तुकाराम काते राहणार उपस्थित। आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण। चंदगडमधून 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। वर्षभरापासून शिवाजी पाटलांना येत होते अश्लील मेसेज आणि व्हिडिओ। जैन समाजाकडून आज धर्मसभेचं आयोजन। दादरमध्ये मृत कबुतरांसाठी करणार प्रार्थना। सरकारच्या निर्णयाला जैन समाजाचा विरोध कायम। पहिलीपासून हिंदी सक्तीला नागपुरातील तज्ज्ञांचा विरोध। त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधवांनी जाणून घेतली मतं। 5वी नंतर तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश करण्याचा सल्ला। पुणे रेल्वे स्टेशनवर मराठी बोलण्यावरून वाद। मराठीत बोलण्यास रिक्षा चालकाचा नकार। विद्यार्थ्यासोबत हमरी तुमरी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। माडाच्या कोकण मंडळाच्या 5,000 घरांची आज सोडत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते निघणार सोडत। तब्बल 1,84,994 अर्ज प्राप्त। वीज कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर। अवघ्या 24 तासात वीज कामगार संघटनांची संपातून माघार। 72 तासांचा संप करण्याचा केला होता निर्धार। नागपुरातील 24 तास पाणी पुरवठ्याचं काय झालं? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रशासनाला विचारणा। 24 तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलकुंभांचं बांधकाम सुरू। कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलीची छेड। नराधम आरोपीला रहिवाशांनी दिलं पोलिसांच्या ताब्यात। सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल। बीडच्या परळी शहरातील नर्मदेश्वर गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण। मुलाला परीक्षेचा पेपर का दिला नाही म्हणत मुलाच्या नातेवाईकांकडून 11 विद्यार्थ्यांना बेल्ट बांबून मारहाण। 2 जणांविरोधात गुन्हा दाखल। अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव। 57व्या पुण्यतिथीनिमित्त लाखो गुरुदेव भक्त पालख्यांसह दाखल। श्रद्धांजली कार्यक्रमाला नितीन गडकरीही राहणार उपस्थित। कफ सिरपमुळे 25 मुलांचा मृत्यू झाल्यानं संतापाचा भडका। कोल्ड्रिफ्ट कंपनीचे मालक गोविंदन रंगनाथन यांच्यावर कोर्टात हल्ल्याचा प्रयत्न। रंगनाथन यांना 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी। चांदीच्या दरात लागोपाठ दुसऱ्या दिवशी विक्रमी वाढ। चांदीचे दर तब्बल 15,000 रुपयांनी वाढले। जळगावच्या सराफा बाजारात चांदीचा दर प्रति किलो 1,74,000 रुपयांवर।
भूकंपाच्या धक्क्यानं दक्षिण अमेरिका हादरलं. 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा. भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा. रेअर अर्थ मेटल निर्यात धोरणात चीननं बदल केल्यानं वाद पेटला.